रामकृष्ण हरी. श्री कृष्ण भगवान की जय. गीता 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 वाचे जे वदती, नाही पुनरावृत्ती तयान. नित्य नेम वाचे वदता अक्षरे, भव सिंधू तरे अर्धक्षणी. एका जनादनी जयाचा हा नेम, तया पुरुषोत्तम न विसंबे. नित्य नेम वाचे वदता अक्षरे, भव सिंधू तरे अर्धक्षणी. आज गीता जयंती, मोक्षदा एकादशी आणि त्यानिमित्ताने नैमित्तिक सेवा म्हणून आपण श्रीमद भगवद्गीतेच्या जयंतीच्या निमित्ताने चिंतन करणार आहोत. आणि या चिंतनासाठी महान भगवत भक्त पैठण प्रतिष्ठान निवासी श्री शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांचा 3 चरणाचा गीतेचं महात्म्य सांगणारा असा अभंग आपण चिंतनासाठी निवडलेला आहे. गीता जयंती. गीता काय आहे? गीता हा ग्रंथ आहे. श्रीमद भगवद्गीता हा ग्रंथ आहे. जगतामध्ये अनेक ग्रंथ आहेत, अनेक पुस्तकं आहे, अनेक वाङ्मय आहे, अनेक साहित्य आहे. लाखो करोडो पुस्तक असतील निर्माण झालेले, अनेक ग्रंथ असतील, परंतु कुठल्या ग्रंथाची जयंती ऐकण्यात आहे का? माझ्या तरी ऐकण्यात नाही. असेलही तर एवढी प्रचलित असेल असं सांगता येत नाही. परंतु जगतामध्ये एका ग्रंथाची जयंती होणं, यावरून त्या ग्रंथाचं महात्म्य आपल्या लक्षात येईल. आज गीता जयंती आहे. मार्गशीर्ष शुद्ध एकादशी, ज्याला मोक्षदा एकादशी सुद्धा म्हटलं जातं, या एकादशीच्या दिवशी, आजच्या दिवशी म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध एकादशीला भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीता सांगितली. म्हणजेच या गीतेचा वक्ता भगवान श्रीकृष्ण आहेत, भगवान स्वतः आहेत. आपल्याला माहिती आहे गीतेमध्ये कुठेही श्रीकृष्ण वाच नाही, भगवान वाच. गीतेचा वक्ता हा भगवान आहे. आणि गीतेचा श्रोता कुणाला सांगितली गीता? अर्जुनाला गीता सांगितली. थोडं जर गीतेचा जर आपण विचार करायला गेलो, आपण अभंगाचं चिंतन करणारच आहोत, पण गीता मुळात गीतेची जर आपल्याला थोडक्यात जर गीतेच्या दृष्टीने थोडी पार्श्वभूमी बघायची झाली, तर गीतेमध्ये आपल्याला 4 पात्र दिसतात. एक धृतराष्ट्र, संजय, भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन. 4ही पात्राचा विचार स्वतंत्र जरी असला तरी एक एक पात्राचा जर विचार केला, संजय काय? संजय न्यूट्रल आहे. संजयाला दूरदृष्टीमुळे रणांगणावरती काय चाललं ते बघायचं आणि धृतराष्ट्राला सांगायचं. धृतराष्ट्र तर जन्मांध आहे, अंध आहे. मग ही दोन्ही पात्र बाजूला ठेवायची आणि मूळ पात्र, महत्वाची पात्र जर बघितली तर भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन ही 2 पात्र गीतेमध्ये शिल्लक राहतात. गीतेची पार्श्वभूमी काय? गीता केव्हा सांगितली गेली? गीता नेमकी आहे काय? याचा जर विचार केला तर आपल्याला माहिती आहे, महाभारतातल्या भीष्म पर्वामध्ये गीता आली. महाभारताचं पूर्ण सार, महाभारतामध्ये 1.25 लाख श्लोक आहेत आणि त्यातले 700 श्लोक श्रीमद भगवद्गीता म्हणून आपल्याला माहिती आहे. माऊली ज्ञानोबा वर्णन करताना असं म्हणतात, तैशे शब्द ब्रह्मानंत झाले 1.25 लाख, भारत भारताचे 7 सर्वस्वी गीता. अशी 700 श्लोकाची गीता आजच्या दिवशी जन्माला आली, आजच्या दिवशी अवतीर्ण झाली. काय? गीता ही अर्जुनाला सांगितली आणि कुठल्या परिस्थितीत सांगितली याचा विचार केला थोडक्यात आपल्या लक्षात येईल. कौरव पांडव, महाभारतामधले कौरव पांडव आपल्याला माहिती आहे. पांडवांना वनवास झाला, अज्ञातवास झाला आणि मग वनवास आणि अज्ञातवास संपवून ज्या वेळेला पांडव पुन्हा आपल्या राज्यामध्ये आले,
तेव्हा आता वनवासही झाला, अज्ञातवासही झाला, आम्ही आमचं काय असेल ती शिक्षा प्रायचित्त भोगलं. आता आम्हाला आमचं राज्य दुर्योधनाने द्यावं आणि स्वाभाविक आहे, द्यायला पाहिजे ना. म्हणून मागणी केली, पण दुर्योधनाने सांगितलं मी हे राज्य देणार नाही. बरं, मग ठीक आहे, पूर्ण राज्य देऊ नको, अर्ध देऊ नको, 5 गाव तरी दे. पण दुर्योधनाने सांगितलं हो 5 गाव कशाला, सुईच्या टोकावरती बसेल एवढा भूभाग सुद्धा मी तुम्हाला देणार नाही. परिणाम काय झाला आपल्याला माहिती आहे. युद्ध त्या ठिकाणी युद्धाची घोषणा झाली. भगवान श्रीकृष्णाने शांतिदूताची भूमिकाही निभावली, तेही आपल्याला माहिती आहे. मी का सांगतो आहे, असं युद्ध, आणि मग युद्ध ज्या वेळेला घोषित झालं त्यावेळेला कौरवांचं सैन्य इकडे पांडवांचं सैन्य, कौरवांचे सेनापती पांडवांचे सेनापती, आणि त्या युद्धामध्ये विभागणी झाल्यानंतर भगवान श्रीकृष्ण कुणाच्या बाजूने होते आपल्याला माहिती आहे. ती ही कथा आहे, पण आज इथे ती कथा सांगून आपल्याला वेळ घ्यायचा नाही. भगवान श्रीकृष्ण अर्थातच मी शस्त्र घेणार नाही, मी फक्त बाजूने राहील म्हणून पांडवांच्या बाजूने आले. युद्धाची घोषणा झाली, आता युद्ध होणार म्हणून अर्जुनाने सांगितलं, भगवंता श्रीकृष्ण, अरे मला कुणासोबत युद्ध करायचं आहे ते एकदा बघू दे. आणि मग भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाचा रथ, कारण भगवान श्रीकृष्ण हे अर्जुनाच्या रथाचे सारथी होते नाही का, अर्जुनाचे रथाचा सारथी भगवान श्रीकृष्ण स्वतः होते महाराज. आणि मग भगवान श्रीकृष्णाने रथ काढला, अर्जुन रथात बसले आणि युद्धभूमीवरती मध्यभागी रथ नेला आणि अर्जुनाला सांगितलं, अर्जुना बघून घे तुला कुणासोबत युद्ध करायचं आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये अर्जुनाने बघितलं तर समोर कोण आहे, भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य आणि आपले सर्व भाऊबंद, नातलग, आप्त, स्वकीय, गणगोत. अर्जुन म्हणतो, देवा, अरे ज्यांनी मला युद्धकला शिकवली, ज्यांनी मला जीवन कौशल्य शिकवलं, ज्यांनी मला अध्यात्म शिकवलं, ज्यांनी मला जीवन कसं जगावं हे शिकवलं, ते गुरु माझ्या समोर आहे आणि त्यांच्याशी मी युद्ध करू. एकीकडे माझे भाऊ आहेत, एकीकडे माझं गणगोत आहे, एकीकडे माझे आप्त स्वकीय आहेत, त्यांच्यासोबत मी लढायचं, त्यांच्यासोबत युद्ध करायचं नाही. नाही, मी हे युद्ध करणार नाही. अर्जुन रथाच्या खाली उतरला. अर्जुनाने तो धनुष्य बाण खाली ठेवला. महाराजांनी सांगितलं, देवा मी लढणार नाही. मी आपल्याच माणसाच्या विरोधात लढून राज्य घेऊन काय करू, त्यापेक्षा भीक मागेल, पण युद्ध करणार नाही, असं अर्जुनाने सांगितलं. अर्जुन रथाच्या खाली उतरलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये काय झालं महाराज, अर्जुनाला शोकही झाला, अर्जुनाला मोहही निर्माण झाला. आणि मग अशा शोकग्रस्त, मोहग्रस्त, मोहाने ग्रासलेला अर्जुन गोंधळलेल्या अवस्थेत, आणि मग म्हणतो, मी आता युद्ध करणार नाही. मी का सांगतोय, मुळात गीतेची जी अवतीर्ण गीता झाली, गीता जी जन्माला आली, गीता जे सांगितल्या गेली, त्याचं बॅकग्राऊंड जर आपण बघितलं, त्याची भूमिका जर बघितली, तर मोहग्रस्त, शोकग्रस्त, नवे नवे गोंधळलेल्या अर्जुनाला गीता सांगितली भगवंतानी. आणि म्हणून त्याचं बॅकग्राऊंड आपण बघितलं गेलं पाहिजे. अशा गोंधळलेल्या अवस्थेतला अर्जुन, अशा मोहाने ग्रासलेला अर्जुन, असा शोकाने ग्रासलेला अर्जुन, आणि या अर्जुना भगवान श्रीकृष्णाने युद्धभूमीवर गीता सांगितली. कुठे सांगितली, घरी नाही, मंदिरात नाही, तीर्थक्षेत्रात नाही, कुठे मोठा पेंडॉल टाकून सप्ताहात नाही. गीता उत्तीर्ण झाली, गीता अवतीर्ण झाली, ती रणांगणामध्ये युद्ध, आता युद्ध चालू होणार त्या अगोदर गीता भगवंतानी सांगितली. अर्जुनाला सांगितलं, अर्जुना, अरे हा जो मोह आहे ना, हा शोक आहे ना, हा तुझा बाजूला ठेव. कारण स्वधर्म, आपण स्वधर्मानं जगलं पाहिजे. आणि धर्माच्या आड जर मग नातेवाईक, आपले गणगोत, आपले गुरुजन जरी आले तरी त्याचा विचार करता नसतो, कारण आपण धर्माने जगलं पाहिजे. मुळात सांगू का, वेद, शास्त्र, उपनिषद, संत वाङ्मय सर्व आपल्याला धर्माचाच त्या ठिकाणी उपदेश करतात. आणि मग भगवान श्रीकृष्ण धर्माचा उपदेश करतील, यात नवल काय, कारण
भगवान स्वतः धर्माची मूर्ती आहे. तुकोबारा एके ठिकाणी म्हणतात ना, धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती. मग धर्माची मूर्ती असलेला, ज्यांनी निर्माण केला, जो धर्माचं संस्थापन करतो, असा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला त्या ठिकाणी मग गीता सांगतो. आणि अशी ही गीता जन्माला आली, ती अर्जुनासाठी जन्माला आली का हो? फक्त अर्जुनासाठी जन्माला आली का? ती तात्कालिक जन्माला आली का? ती टेम्पररी आहे का? ती तेवढ्यापुरती आहे का? ती जर नुसतं अर्जुनासाठी असती महाराज, तर 5000 वर्षानंतर आपण गीता जयंती साजरीच केली नसती. अर्जुन निमित्त आहे. महाराज म्हणतात, माऊली ज्ञानोबारायांनी वर्णन करताना ज्ञानेश्वरीमध्ये असं म्हटलं, अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाशुनी श्रीराजे, संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. अर्जुन महाराज निमित्त आहे, निमित्त मात्र अर्जुन आहे. आणि अर्जुनाच्या निमित्तानं तुम्हा मला सर्वांना शोकग्रस्त मोहग्रस्त संसारामध्ये आगंट बुडालेल्यांना हा उपदेश आहे. अर्जुन समस्त लोकांचा, तुमच्या आमच्या संसारिकांचा प्रतिनिधी आहे. कारण ही गीता जी आहे, ही नर आणि नारायणामधला संवाद आहे. गीता म्हणजे काय पुस्तक लिहिलं असं आहे का? नाही, हा संवाद आहे. आपल्याला माहिती आहे, गीतेच्या प्रत्येक अध्यायानंतर आपण काय म्हणतो? श्रीकृष्ण अर्जुन संवादे, नाही का? हा संवाद आहे, श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा हा संवाद आहे. अर्जुनाला भगवंताने उपदेश केला की बाबा रे, धर्माने वागा. धर्माने वागताना त्या ठिकाणी आपण मग आपलं कोण परक कोण याचा विचार करायचा नसतो, आपण धर्माचा विचार करायचा. आणि हेच तत्वज्ञान गीतेच्या रूपाने भगवंतांनी त्या ठिकाणी प्रगट केलं. आता गीतेवरचे चिंतन मोठं चिंतन आहे महाराज. गीतेमध्ये कर्म आहे, गीतेमध्ये उपासना आली, गीतेमध्ये ज्ञान मार्ग आला. कर्म, उपासना, ज्ञान सर्वांच्या सर्व विभाग गीतेमध्ये आहे. कोणी गीतेला कर्म प्रमाण मानतं, कोणी उपासना प्रधान मानतं, कोणी ज्ञान प्रधान मानतं. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने गीतेकडे बघू शकतो ना. बाळ गंगाधर टिळक म्हणजे आपल्या लोकमान्य टिळकांनी मंडाला तुरुंगामध्ये गीतेवरती भाष्य केलं, गीता रहस्य ग्रंथ लिहिला. आपल्याला माहिती आहे, त्यांनी कर्म प्रधान मानली, अनेकांनी ज्ञान प्रधान मानली. पण एक सांगू का, गीता जेव्हापासून जन्माला आली तेव्हापासून आजपर्यंत जेवढं व्याख्यान, जेवढ्या टीका गीतेवरती झाल्या, जेवढे टीकाकार गीतेवरती झाले, जेवढं वाङ्मय गीतेवरती निर्माण झालं, तेवढं खचितच एखाद्या ग्रंथावरती निर्माण झालं असावं. नव्हे, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये गीतेवरती व्याख्यान केल्याशिवाय तो महात्मा आचार्य ठरूच शकत नाही. म्हणून शंकराचार्यापासून तर आतापर्यंत अनेकांनी गीतेवरती व्याख्यान केलं, आपल्याला माहिती आहे. आपल्या वारकरी संप्रदायामधलं सर्वात मोठं आपण गीतेवरचं व्याख्यान, गीतेवरची टीका म्हणजे माऊली ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी समजतो. नव्हे ती आहेच आहे. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. गीतेवरची सर्वात मोठी टीका म्हणजे 700 श्लोकावरती 9000 ओव्या माऊली ज्ञानोबारांनी लिहिल्या. आपण त्यावरती चिंतन करत असतो, आपल्याला माहिती आहे. मी का सांगतोय, अशी ही गीता, या गीतेमध्ये महाराज जीवन कसं जगावं, धर्म म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, उपासना काय, ज्ञान काय, भक्ती काय, भाव काय, या सर्वाचा विषय आला. गीतेमध्ये योग आहे, गीतेमध्ये सांख्य आहे, गीतेमध्ये भक्ती आहे, गीतेमध्ये सर्व काही आहे. गीतेमध्ये काय नाही, हे बघा, असं म्हटलं जातं, महात्म्यांच्या मुखातून ऐकलेलं मी सांगतो. वेद हे भगवंताच्या निद्रिस्त अवस्थेमध्ये भगवंताच्या घोरण्यातून वेद प्रगट झाले असं म्हणतात. वेद भगवंताने निर्माण केले, पण त्याच्या घोरण्यातून निर्माण झाले. आणि गीता
गीता युद्धभूमीवर युद्ध सुरू होण्या अगोदर किती जागृत असावं लागतं. अशा जागृत अवस्थेमध्ये भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून गीता आली. म्हणून ही गीता म्हणजे वेदाचं ही सार आहे. वेद, उपनिषद, शास्त्र सर्वांचं सार, महाभारताचं सार, सर्वांचं सार या गीतेमध्ये समाविष्ट आहे. अशी ही गीता आणि ह्या गीतेची आज जयंती आहे. खरं म्हणजे या गीतेवर अनेक महात्म्यांनी आतापर्यंत चिंतन केली. प्रत्येक वेळेस नवीन नवीन चिंतन आहे गीतेचं. जसं तुम्ही चिंतन कराल तसं चिंतन आहे. या गीतेचा महिमा, गीतेचं महात्म्य वर्णन करताना अनेक संत महात्म्यांनी त्यावरती अभंग केले. असंच आमच्या नाथ महाराजांनी अनेक अभंग केले गीतेवरती. त्यातला हा एक अभंग आहे. 3 चरणाचा अभंग आहे. हा अभंग निवडण्याचं कारण म्हणजे आमच्या आईचा हा खूप आवडता अभंग आहे. रोज हरिपाठ झाला की आईने हा अभंग म्हणावा. गीता 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 वाचे जे वदती, गीता 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 वाचे जे म्हणती, नाही पुनरावृत्ती तया नरा. अत्यंत आवडीचा आमच्या आईचा हा अभंग होता. म्हणून तो अभंग आज चिंतनासाठी निवडला. नाथराय अभंगातून गीतेचं महात्म्य सांगतात. गीतेचं महात्म्य काय? गीतेचं महात्म्य महाराज स्पष्ट शब्दामध्ये, स्पष्टपणे, सहजपणे आपल्याला अर्थ कळेल असं नाथरायांचं पहिलं चरण आहे अभंगातलं. गीता 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 वाचे जे म्हणती, नाही पुनरावृत्ती तया नरा. 3दा गीता शब्द आलाय. गीता वाचे जे म्हणती, गीता वाचे जे म्हणती, गीता वाचे जे म्हणती, म्हणजेच गीता 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 वाचे जे म्हणती. 3दा काल असावा. याचं जर चिंतन केलं, जे श्रीमद भगवद्गीतेचं वाचन करतात, पठण करतात, पारायण करतात, गीता 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 वाचे जे म्हणती, जे गीतेचं पारायण करतात त्या लोकांना पुनरावृत्ती नाही. आता पुनरावृत्ती नाही म्हणजे काय मी सांगेल. दुसरा गीता शब्द आलाय, त्याचा अर्थ असा घ्यावा लागेल. गीतेचं जे मनन करतील, जे गीतेचा अर्थ समजून घेतील, गीता गीता. आणि तिसरा गीतेचा जो शब्द आला आहे तो गीतेचं अनुसंधान करतील, गीतेच्या श्लोकाप्रमाणे आचरण करून जीवन जगण्याचा प्रयत्न करतील. असं 3दा तिघांसाठी गीता शब्द आला असावा. गीता 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 वाचे जे म्हणती. आणि मग नाही पुनरावृत्ती तया नरा, नाही पुनरावृत्ती तया नरा. गीता 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 वाचे जे म्हणती, नाही पुनरावृत्ती तया नरा. जे लोक गीतेचं पारायण करतात, गीतेचं वाचन करतात, गीतेचं श्रवण करतात, गीतेचं चिंतन करतात, गीतेचं मनन करतात आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतात, त्यांना पुन्हा पुनरावृत्ती नाही, म्हणजे पुन्हा जन्म मरण नाही, म्हणजे ते मोक्ष पदाचे अधिकारी आहेत, ते मुक्त आहेत, त्यांना मुक्ती प्राप्त होईल. काही लोक म्हणतील आम्हाला वाचता येत नाही, बहुत संस्कृत आहे. संस्कृत मध्ये गीता आम्हाला वाचता येत नाही. काही लोक म्हणते आम्हाला मराठीत वाचता येत नाही, तर काय करायचं. म्हणून महाराजांनी सांगितलं, वाचता जरी येत नाही ना तरी श्रवण करता येईल ना कानाने. कोणी जर गीतेवरती प्रवचन करत असेल किंवा गीतेचं पारायण करत असेल तर ते श्रवण करा, तेच फळ मिळेल. गीता 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 वाचे जे म्हणती, नाही पुनरावृत्ती तया नरा. त्याचं कारण काय आहे? असं कधी होते का हो? एवढं सोपं आहे का मोक्ष मुक्ती? मोक्ष मुक्ती एवढा सोपा आहे? नुसतं पारायण केल्यानं, नुसतं श्रवण केल्यानं आपल्याला मिळेल? आणखी एक अर्थ सांगू का? नाथराय जे म्हणतात, गीता 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 वाचे जे म्हणती, नाही पुनरावृत्ती तया नरा, म्हणजे नुसतं गीता 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 असं म्हटलं तरी जन्म मरण नाही. कसं काय शक्य आहे? त्याचं कारण असं आहे, आपल्याला असं म्हणता येईल, भगवंताचं नाव घेतल्यानंतर मुक्ती आहे की नाही? आहे. भगवंताचं नाव घेतल्यानंतर मोक्ष आहे की नाही? आहे. भगवंताचं नाव घेतल्यानंतर पुनरावृत्ती टळते की नाही? टळते. मग
भगवंताच्या नामामध्ये जर एवढं सामर्थ्य आहे, तर गीता सुद्धा भगवंताचा अवतार आहे. भगवान स्वतः सांगतात की ही गीता माझी वाङ्मयीन स्वरूप आहे. भगवान निजधामाला निघून गेल्यानंतर भगवंताने भागवतामध्ये आणि गीतेमध्ये आपलं स्वरूप त्या ठिकाणी सामावून ठेवलं. आपल्याला माहिती आहे, भगवान म्हणतात माझी वाङ्मयीन स्वरूप गीता आहे. आणि मग गीता जर भगवंताचं स्वरूप असलं आणि भगवंताच्या स्वरूपाचं ध्यान निजध्यासन जर आपण केलं, निधिध्यासन जर आपण केलं, तर मुक्त होतो की नाही. म्हणूनच भगवंताच्या नामाचा उच्चार केल्यानंतर जर मुक्ती आहे, तर हे भगवंताचं स्वरूप असल्या कारणानं गीता 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 म्हटलं तरी सुद्धा आपल्याला मुक्ती आणि मोक्ष आहे, असा आपल्याला तर्क लावण्यात काहीही त्या ठिकाणी काही संकोच करण्याचे कारण नाही. नाथराय त्याच उद्देशाने म्हणत असावे, गीता 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 वाचे जे म्हणती नाही पुनरावृत्ती तया नव्या. म्हणून गीतेचं पारायण करावं, गीतेचे श्लोक वाचावेत, गीतेचा अर्थ समजून घ्यावा, गीतेच्या प्रमाणे वागण्याचा प्रयत्न करावा. महाराज म्हणतात, पण का हो, कधी वाचावं, कधी करावं. महाराज म्हणतात कधी नाही, नित्य, नेहमी आणि नेमानं. नित्यनेम महत्वाचा आहे महाराज. नित्यनेम नामे ते प्राणी दुर्लभ, आपल्याला माहिती आहे ना. नित्यनेमाशिवाय आपण या जर मनुष्य जन्मामध्ये आलो, आपण जर मानव जातीमध्ये आलो, तर नित्यनेम खूप महत्वाचा आहे. महाराज म्हणतात नित्यनेमानं जर गीता वाचली ना, नित्यनेम नामे वदता अक्षरे, नित्यनेम नामे वदता अक्षरी. नाथराय म्हणतात नित्यनेमानं जर आपण भगवद्गीता वाचली, भगवद्गीतेचे श्लोक वाचले, भगवद्गीतेचे अक्षर अवलोकन केले, तर आपण मुक्त होऊ. पण किती वेळ लागेल हो मुक्त व्हायला. महाराज म्हणतात भवसिंधू तरे अर्धक्षणी, भवसिंधू तरे अर्धक्षणी, नित्यनेम वाचे वदता अक्षरे. आपल्या वाचेनं, नित्यनेमानं जर भगवद्गीतेची आपण सेवा केली, वाचन केलं, मनन केलं, श्रवण केलं, त्यावर चिंतन केलं, तर भवसिंधू तरे अर्धक्षणी, क्षणामध्ये नाही, क्षणामध्ये नाही, अर्धक्षणामध्ये आपला उद्धार होईल. अर्धक्षणामध्ये आपला उद्धार होईल. पण भगवद्गीते नेमानं आपल्याला त्या ठिकाणी भगवद्गीताचं चिंतन, वाचन, मनन आणि अनुसरण केलं पाहिजे. का हो महाराज, कसं काय शक्य आहे हो? कारण नाथराय म्हणतात, अरे बाबा, ती भगवंताची वाङ्मयीन मूर्ती आहे ना, भगवंताचं वाङ्मयीन स्वरूप आहे ना. आणि मग भगवंताचं वाङ्मयीन स्वरूप, भगवंताचं जर स्वरूप गीता आहे, आणि त्याचं जर तुम्ही स्मरण करत असाल, त्याचं पठण करत असाल, तर भगवंताला आवडेल ना. आणि मग एकदा तुम्ही भगवंताला आवडले की भगवंत तुम्हाला विसरेल का? पण त्यासाठी करावं काय लागेल? त्यासाठी हा नित्यनेम करावा लागेल. हा नेम केला पाहिजे. नाथराय वर्णन करतात 3ऱ्या चरणामध्ये. एकनाथ महाराज म्हणतात, जे गीता 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 म्हणतात, जे गीतेचं श्रवण करतात, जे गीतेचं वाचन करतात, जे गीतेचं मनन करतात, असा ज्यांचा नेम आहे ना, त्यांना स्वतः देव सुद्धा विसरत नाही. शेवटच्या चरणामध्ये नाथराय सांगतात, एका जनार्दनी जयाचा हा नेम, एका जनार्दनी जयाचा हा नेम. ज्यांचा कोणाचा असा नेम असेल, एका जनार्दनी जयाचा हा नेम, एका जनार्दनी जयाचा नेम, तया पुरुषोत्तम नविसंबे, तया पुरुषोत्तम नविसंबे, नित्यनेम वाचे वदता अक्षरे, नित्यनेम वाचे वदता अक्षरी, नित्यनेम नामे नित्यनेम वाचे वदता अक्षरी. जो अशा नेमानं आपला नित्यनेम चालवतो, जे गीतेवरती श्रद्धा ठेवतो, गीतेचा पाठ करतो, अशांना देव विसरत नाही. आणि मग त्यांना देव विसरत नाही महाराज, त्यांना काय कमी आहे? भक्ताने देवाला विसरू नये, भक्ताने नेहमी देवाचं स्मरण करावं. हे जरी खरं असलं तरी देव आपल्याला विसरतो का? देव आपल्याला आठवतो का? हे महत्वाचं आहे. या ठिकाणी गीतेचं जर पठन, वाचन, श्रवण केलं तर देव आपल्याला विसरत नाही.
असं नाथ महाराज या अभंगाच्या शेवटच्या त्यांना सांगतात की एका जनार्दनी जयाचा नेम तया पुरुषोत्तम न विसंबे. भगवान त्यांना विसरत नाही, भगवान त्यांना नेहमीच आठवण ठेवतो. म्हणजे भगवान त्यांचा योगक्षेम त्या ठिकाणी चालवतो. आणि भगवंतांनी सांगितलंच आहे ना, अनन्या चिंतन तो मामेजना परिवर्तते, नाही का? योगक्षेमम वहाम्य. भक्ताचा योगक्षेम सर्व देव त्या ठिकाणी चालवतो. आणि म्हणून त्याकरता आपण फक्त श्रीमद भगवद्गीतेची सेवा केली पाहिजे. श्रीमद भगवद्गीतेची सेवा, ज्ञानेश्वरीची सेवा केल्याने देव आपला ऋणी होतो. आपल्याला माहिती आहे, संस्कृतमधली ही 700 श्लोकाची गीता माऊली ज्ञानोबा यांनी तुमच्या आमच्यासाठी विस्तारित करून 9000 ओव्या दिल्या. भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये अर्जुनाला जे तत्वज्ञान दिलं, तेच तत्वज्ञान आणखी सोपं सुलभ करून माऊली ज्ञानोबा यांनी तुमच्या आमच्या समोर ठेवलं. मी प्रमाण सांगून गेलो आपल्याला, जे नाही गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी अशी ही माऊलींनी आपल्यासमोर ज्ञानेश्वरी ठेवली आहे. गीतेच्या 700 श्लोकावरती 90,000 पेक्षा जास्त ओव्या माऊलींनी दिल्या. ज्यांना संस्कृतमधली गीता वाचता येत नसेल, कळत नसेल, त्यांनी नक्कीच माऊलींची ज्ञानेश्वरी वाचावी. माऊलींची ज्ञानेश्वरी वाचल्याने सुद्धा तया पुनरावृत्ती नाही, पुनरावृत्ती तया नरा. जशी गीतेचं पठण केल्यानं त्याला पुनरावृत्ती नाही, तसं माऊलींच्या ज्ञानेश्वरीचं वाचन केल्यानं, पठण केल्यानं सुद्धा मोक्ष प्राप्त होईल. आणि म्हणून आज गीता जयंतीच्या निमित्तानं सर्व साधकांना, सर्व भगवत भक्तांना, सर्व वैष्णवांना, सर्व वारकऱ्यांना नवे ज्यांना आपला संसार सुखी करून घ्यावा वाटत असेल, जीवनाची इतकी कर्तव्यता करून घ्यायची ज्यांची इच्छा असेल, अशा सर्वांना, भक्ती मार्गाला लागलेल्यांना आणि ज्यांना लागायचं आहे त्यांना, जे अजून लागले नाही पण त्यांनीही लागावं, याकरता सर्वांना त्या श्रीमद भगवद्गीतेच्या जयंतीच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि आजची सेवा इथेच थांबवतो. भगवान श्रीकृष्णाने रणांगणावरती कुरुक्षेत्रावरती अर्जुनाला सांगितलेली ही गीता केवळ अर्जुनाच्या उद्धारासाठी नसून तुमच्या आमच्या सर्वांच्या उद्धारासाठी आहे. या संसार सागरातून तरुण जाण्यासाठी आहे. एवढं आपण लक्षात ठेवून गीतेकडे वळलं पाहिजे. गीतेतला एका श्लोकाचा तरी विचार करून त्यावर चिंतन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. गीता आपल्याला जगावं कसं शिकवते, गीता आपल्याला वागावं कसं शिकवते. आणि म्हणून धर्मानं वागण्यासाठी गीता अत्यंत महत्त्वाची आहे. त्या दृष्टीनं या गीता जयंतीच्या निमित्तानं आपण एक चिंतन सेवा करण्याचा प्रयत्न केला. झालेली चिंतन सेवा भगवान श्रीकृष्णाच्या चरणी अर्पण करतो. आणि सेवेला विराम देत असताना पुन्हा आपण आपल्या चॅनलवरती भेटणारच आहोत. समोर दत्त जयंतीचा उत्सव आहे. दत्त जयंतीच्या निमित्तानं आपण काही विषय घेऊन आपल्यासमोर मिळणार आहोत. संतांच्या अमृतवचने आपलं हे यूट्यूब चॅनल ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी करा, आणि ज्यांनी केलं असेल त्यांनी दुसऱ्याला करायला सांगा. आतापर्यंत मला वाटतं आपले 600-700 चिंतन आपण या चॅनलच्या माध्यमातून मी आपल्यासमोर घेऊन आलो. आणि आपल्याला माहिती आहे, ही सर्व चिंतन सेवा करत असताना ही दुसऱ्याचं कुणाचं चिंतन रेकॉर्ड करून आपण इथे मांडत नसतो, तर स्वतः मी आपल्यासमोर हे चिंतन घेऊन येत असतो. आपल्याला कल्पना आहे, तेव्हा आपण सर्वांनी ही चिंतन ऐकावी. मागची चिंतन सुद्धा 500-550 चिंतन आपले आहेत. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ते चिंतन ऐकावी आणि आपला उद्धार करून घेण्यासाठी भगवान आपल्याला सहकार्य करेल. भगवान आपल्याला त्या ठिकाणी मदत करेल. भगवान आपल्याला भक्ती मार्गाला लावण्यासाठी आपला हात धरून पुढे घेऊन जाईल, याची मला खात्री आहे. सर्वांच्या चरणी नमन करतो. आज इथेच थांबतो. पुन्हा भेटूया दुसरा विषय घेऊन. दत्त जयंतीच्या निमित्तानं आपण येणार आहोत, तेव्हा भेटूया. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय. श्री कृष्ण भगवान की जय.